हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मँगोचा मिल्कशेक कसा बनवायचा, ते पण फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट वापरून। हा थिक आणि क्रीमी मँगोचा मिल्कशेक या समरच्या सीझनमध्ये इतका मस्त लागतो। तुम्ही रिफ्रेशिंग म्हणून इव्हिनिंगमध्ये किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा हा मँगो मिल्कशेक एन्जॉय करू शकता। तर एकदम झटपट बनतो हा मँगो मिल्कशेक। तर चला आपण सुरुवात करूया ह्याच्या रेसिपीसाठी। तर मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप दूध घेतलंय। तर अर्धा कप दूध मी असं 2 वेळा घेतलंय, म्हणजे मी पूर्ण 1 कप दूध घेतलेला आहे यामध्ये। तर यानंतर आपल्याला यामध्ये मेन इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे घरी बनवलेला आमरस। मी इथे अर्धा कप घेतलाय आणि नंतर त्यामध्ये 1 मोठी टेबलस्पून साखर टाकली आहे। हे टाकून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये ह्याला 15 ते 20 सेकंद फक्त फिरवायचं आहे आणि तुमचा मँगो मिल्कशेक एकदम झटपट रेडी होतो, फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये। जर तुम्हाला मी बनवलेल्या आमरसची रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते। त्यामुळे तुमचा हा मिल्कशेक एकदम 5 मिनिटांमध्ये रेडी होतो। तुम्ही आमरसची रेसिपी एकदा बघा, तुम्हाला त्यामधून खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज अजून बनवायला येतील। तर त्याच्यामधूनच मी हा मिल्कशेक बनवला। तुम्हाला हा मिल्कशेक खूप आवडेल एकदम। तुम्ही इकडे बघू शकताय की आपला मँगोचा मिल्कशेक हा रेडी झाला आहे। तर मँगोचा मिल्कशेक रेडी झाल्यानंतर मी तो ग्लासमध्ये सर्व केला आणि त्यामध्ये मी मँगोचे थोडेसे पीसेस टाकले। तर मँगो मिल्कशेकमध्ये हे मँगोचे पीसेस असं मँगो मिल्कशेक पिताना खूप छान लागत होते, इतकं टेस्टी वाटत होतं। हा मँगो मिल्कशेक खूप छान झाला होता। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली। आणि भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।